पुष्कळ दिवसापासून मनामध्ये एक विचार चालू होता, काहीतरी करावे समाजासाठी आणि नवीन पिढीसाठी. जी नवीन पिढी भरकट चालली आहे त्यांना एक वाट दाखवावी. त्यांना कशी आपली संस्कृती समजून सांगायची हे काहीच कळत नव्हते, पण नेमके काय करावे हेही समजत नव्हते. मनाला व्यास लागली ते गणरायाच्या सेवेची. एकसारखे मनामध्ये चिंतामणी ओढ वाढू लागली. पण चिंतामणीसाठी काय करावे? बरे, तर मनात एकच प्रश्न पडला की आपण आपली मराठी संस्कृती जपण्यासाठी ढोल ताशा पथक तयार करावे. सुरुवातीला पथक स्थापना करावे ही संकल्पना उदयास आली. सर्वात समोर मोठा आव्हान होता ते पथकाचे नाव काय ठेवावे. सर्वांनी बसून पथकाची नावे शोधायला सुरुवात केली, पण एका नावाने सर्वांच्या मनाला साथ घातली. ते नाव म्हणजे शिवब्रह्मांड. तो दिवस ठरला 21 मार्च. या दिवशी पथक उभारण्यात आले, प्रवेश सुरू करण्यात आले. आपली आवड व संस्कृती जपण्यासाठी या नादमय क्षेत्रात मुलामुलींनी आपली पहिली ठसा उमटवला. त्यानंतर पुण्यात जाऊन ढोल ताशे आणले. सुरुवातीला 25 ढोल आणि 8 ताशे घेऊन सरावाला प्रारंभ करण्यात आला. सुवर्ण दिवस उजळला. 21 मार्च या दिवशी पथकाची स्थापना करण्यात आली. वादनाचा श्री गणेश विरारचा महाराजा पाटपूजन सोहळा पार पाडण्यात आला. तिथे वाजवले नाही तर विरार गाजवलीही. आता मनामध्ये एकच ध्यास होता, तो म्हणजे ज्या चिंतामणीसाठी पथक स्थापन करण्यात आले त्या चिंतामणीच्या पाटपूजन आणि आगमन सोहळ्याचा. दिवस उजळला तो माझ्या चिंतामणी पाटपूजनाचा. या दिवशी 50 ढोल आणि 15 ताशे लावून पाटपूजन सोहळ्याला मानवंदना देऊन शोभा वाढवली. आता आतुरता होती ती चिंतामणीच्या आगमनाची. तेव्हा मनात आले की माझ्या चिंतामणीच्या आगमनाला 111 ढोल लावून फक्त मानवंदना नाही तर मुंबईमध्ये एक नवीन विक्रम करावा. चिंतामणीच्या कृपेने एक नवीन विक्रम करावा. चिंतामणीच्या कृपेने जे मनामध्ये होते ते प्रत्यक्षात घडले. आला आला माझा चिंतामणी आला. दिवस ठरला 30 ऑगस्ट. अवघ्या 3 महिन्यात 111 ढोल व 40 ताशे लावून एक नवा विक्रम करण्यात आला. गणपती विसर्जन झाल्यानंतर व अनेक वाजण्यानंतर ढोल ताशा स्पर्धेत भाग घेण्यात सुरुवात केले. साकीनाका प्रथम क्रमांकाने तसेच जोगेश्वरी वांद्रे चारकोप दुसऱ्या क्रमांकाने विजयी झालो. पथकात प्रचंड प्रवेश प्रतिसादमुळे कॉटन ग्रीन येथे पथकाची दुसरी शाखा दिनांक 21 फेब्रुवारी दिवशी उभारण्यात आली. दिनांक 7 मार्चला महाराष्ट्राबाहेर इंदोर मध्य प्रदेश येथे वादनाची संधी मिळवली. त्या वादनाने महाराष्ट्राचे नाव आणि महाराष्ट्राची संस्कृती दर्शन घडवले. आज शिवब्रह्मांड ज्या स्थानावर आहे त्यामध्ये सर्व मुलांचा सहभाग व त्यांचे आतोनात मेहनत व परिश्रमामुळे. आज पथकात एका वर्षाने 100 ढोल आणि 30 ताशे आहेत. आता पथकाचं एकच स्वप्न आहे, ते म्हणजे आपली संस्कृती देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवायची आणि शिवब्रह्मांड या पथकाचे नाव पूर्ण देशामध्ये गाजवायचे. हीच चिंतामणी चरणी प्रार्थना.